अकोल्यामध्ये एका प्रकारामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे। नाना पटोले अकोल्यामधील वडेगावात एका कार्यक्रमासाठी दाखल झालेले होते आणि याच वेळी पावसामुळे झालेल्या चिखलातून ते चालत निघालेले होते। आपल्या नेत्याचे पाय चिखलाने माखल्यामुळे हे पाहताच एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले। मात्र या प्रकारानंतर सत्ताधाऱ्यांनी पटोले यांना चांगलंच धारेवर धरलंय। नाना पटोले यांनी लोकशाही आणि कार्यकर्त्यांचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी केली आहे। तर अकोल्यामध्ये एका प्रकारामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे। नाना पटोले अकोल्यामधील वाडेगावात एका कार्यक्रमासाठी दाखल झाले असता हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलातून ते चालत निघालेले होते। आपल्या नेत्याचे पाय चिखलाने माखल्यामुळे हे पाहताच एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतलेले आहेत आणि याच प्रकारानंतर जोरदार टीका केली जाते। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। लोकसभेच्या इलेक्शननंतर नाना पटोले आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे पाय धुताना चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत नसेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे धुवू द्या, काय हरकत नाही, आमचा काय संबंध। तर थोड्याच वेळात नाना पटोले पत्रकार परिषद घेणार आहेत। टिळक भवन येथील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये नाना पत्रकारांशी संवाद साधतील। काल अकोल्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतलेत आणि या प्रकारानंतर विरोधकांनी या कृतीवर टीकेची झोड उठवली आहे। दरम्यान नाना या सर्व विषयांवर नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे।